2009 मध्ये सुभाष महाराजांचं 2008 ला देहावसन झालं. 9 मध्ये त्यांचे वडील सुभाष महाराजांचे भक्त होते. सुभाष बाप्पांनी सुद्धा यांच्या अंगावरून अंगावरून पाठीवरून हात फिरवलेले. खरंय का खोटंय? खरंय. माईक वर बोला. खरंय. माया खूप केलेली सुभाष महाराजांनी, मांडीवर घेतलेले. भाग्यवान नाही ते. साधारणतः 1975 पासून संबंध आहेत आणि 1979 साली वडिलांची दारू सोडली सुभाष बरोबर. 1900 किती 79 दारू किती साली सुटली? 1979 माझा जन्म झाला तवाचा. बरं बोला. 78 का 79 बरोबर. हा बोला. 79 मध्ये वडिलांची दारू सोडली सुभाष महाराजांनी. बर. आणि तेव्हापासून रेग्युलर चालू होता. बर बोला की आता. माझं नाव सुनील स्वपन साळुंके. हे 75 पासून वडील इथे यायचे. सुभाष महाराजांचे भक्त होते. तर साधारणतः 1979 साली वडिलांची दारू सोडली. तेव्हापासून खूप चांगलं झालं. मध्यंतरीच्या काळामध्ये 2003 ते 4 दरम्यान सुभाष बाप्पा घरी आले होते. घरी आल्यानंतर सुभाष बाप्पांनी 1 रुपया दिलता. तर तो 1 रुपया ते म्हणे मलकापूरला येऊन परत द्या. आमच्या आई वडिलांना सांगितलं होतं, परंतु आई वडील काही आलेच नाही. दरम्यानच्या काळात आई वडिलांना थोडा विसर पडला. सुभाष महाराज पण मला वाटतं 2007 मध्ये 8 मध्ये देहावसन झालं आणि तेव्हापासून थोडा विसर पडला. नंतर 2010 मध्ये आमच्या गावातल्या पुढारीने थोडा राजकीय द्वेषातून 302चा कलम टाकला माझ्यावर. तर 302 म्हणजे फुल मर्डरचा कलम टाकला. फुल मर्डरचा कलम टाकल्यानंतर साधारणतः आम्ही 6 महिने जेलमध्ये राहिलो. 14 जानेवारी 2010 पासून तर 30/7/2010 पर्यंत आम्ही जेलमध्ये राहिलो. नंतर आई वडिलांना थोडा महाराजांचा आठवण झाली म्हणून आई वडील सहज आले. चला मलकापूरला जाऊ. तर महाराज तोपर्यंत गेलेले होते. म्हणजे तुमची भेट झाली. तेव्हापासून महाराजांनी आशीर्वाद दिला. तर साधारणतः महाराज 5 ते 6 महिने जेलमध्ये थांबावं लागलं. 2010 मध्ये आमची सुटका झाली. टाळ्याच्या गजरामध्ये स्वातंत्र्य. आणि विशेष म्हणजे 302चा हा फुल मर्डरचा जो गुन्हा जो आहे याच्या केसेस साधारणतः 10, 15 ते 25, 20 वर्षापर्यंत चालतात कोर्टामध्ये. पण महाराजांच्या आशीर्वादामध्ये तुम्हाला सांगतो साधारणतः 11 महिन्यात केस निर्दोष झाली महाराज आपली. टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. आता याचा अनुभव मी सांगू का? सांगा. कळालं तुम्हाला? का कळालं नसेल तर मी सांगतो. हे कोळेगाव तालुका राहुरी जिल्हा नगर येथून आलेले. त्यांच्या वडिलांची दारू सुभाष महाराजांच्या काळामध्ये 1979, माझा जन्म 78चा. यांच्या वडिलांची दारू 79 साली सुटली आणि त्यावेळीपासून ते मलकापूरचे भक्त आहेत. त्यांच्या वडिलांची परंपरा, सुभाष महाराजांची परंपरा. मग ते मलकापूरला येत गेले, जात गेले. सुभाष महाराजांसोबत मीही त्यांच्या घरी एवढं होतो. त्यावेळेस घरी गेलो होतो सुभाष महाराजांच्या सोबत. मी त्यांना ओळखत होतो. मग ते मलकापूरचे भक्त कधी कधी यायचे, कधी कधी थांबतो माणूस. चांगलं झालं की माणूस थांबतो. माझा स्वभाव येतो. माणूस चांगला झाला की पुन्हा देवाला विसरतो. त्यांच्याबद्दल नाही बोलत, जगाचं बोलतो. मग त्यांचं येणं जाणं बंद झालं. 2009 साली 2008 साली महाराजांनी देह ठेवला आणि देह ठेवल्यानंतर त्यांना ती गोष्ट माहिती पण नव्हती त्यांच्या वडिलांना. परंतु त्यांच्यावर संकट असं आलं. त्यांच्यावर 302चा गुन्हा म्हणजे खुनाचा गुन्हा दाखल झाला. यांच्यावर जेलमध्ये टाकावं लागलं. दोन्ही भाऊ जेलमध्ये होते आणि जेलमध्ये असताना त्यांना आई वडिलांना लक्षात आलं की आपण मलकापूरला गेलं पाहिजे, विचारलं पाहिजे, आशीर्वाद घेतला पाहिजे. इथं आले, आशीर्वाद घेतला आणि आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांना तारीख सांगितली होती आपण की या तारखेला ते बाहेर येणार आहेत. जेलमधून बाहेर येण्याची. बरोबर आहे ना? किती तारीख सांगितली माझ्या काही आठवणीत नाही. 30/7/2010. माईक वर बोला ना. 30/7/2010. 30/7/2010 या तारखेला ते खुनाच्या प्रकरणातून जेलमधून बाहेर येतील अशी तारीख दिली होती. एक्झॅक्ट त्याच तारखेला, त्याच दिवशी, त्याच मिनिटाला जेलमधून बाहेर आले. आणि एवढंच काय तर त्या प्रकरणातून ते निर्दोष मुक्त झाले. हा त्यांचा अनुभव आहे. टाळ्याच्या गजरात त्यांनी स्वागत केले. मला सांगायचं
का याच्यापेक्षा परफेक्ट काय असतं